दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा टेम्परेचर जास्त आहे ना आज सावलीमुळे तुम्हाला कमी वाटायला टेम्परेचर भरपूर राहतं तुमची ओळखीची असेल लेडी
ये है कि वासुदेव सरस्वती स्वामी महाराज जो दत्त का अवतार है, उसने एक गुजराती आदमी को भक्त बना के उसने यहाँ महाराष्ट्र में भेजा है। और महाराष्ट्र के आदमी एक रंग अवधूत महाराज करके है, उसे नारेश्वर में स्थान बनाया है। तो एक जो दोनों राज्य के एक भाषा की आदान प्रदान हुई, उसका इसमें महत्व है कि ये गुजराती महाराज को जो महाराष्ट्र में मान सम्मान मिला, उसके प्रति हम गुजराती लोग हर हमेशा ऋणी रहेंगे और यहाँ हमसे जितना हो सके उतना हर साल यहाँ आके सेवा करते रहेंगे। 1963ला संस्थान स्थापन चिंतामणी महाराजांनी केलं आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी संस्थांची मोठ्या कष्टानं आणि जिद्दीनं उभारणी केली। संस्थांमध्ये मोठी पाकशाळा, मंदिरं आणि भक्तनिवास हे मोठ्या कष्टानं चिंतामणी महाराजांनी उभं केलं। इथं दत्त महाराजांचं खरोखर वास्तव्य आहे याचा प्रत्यय अनेक भक्ताला येतो आणि सतत नित्य अन्नदान आणि हा योगानंद महाराजांचा उत्सव परमपूज्य चिंतामणी महाराजांनी सुरू केला। नेमकं या यात्रेचं महत्त्व काय? हां, ते योगानंद महाराजांचा उत्सव चिंतामणी महाराजांनी सुरू केला, त्या प्रित्यर्थ ही यात्रा भरत असते। दरवर्षी लाखोच्या संख्येने गुजरात, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक इत्यादी राज्यातून भाविक येत असतात आणि या यात्रेचं महत्त्व असं की दत्त संप्रदायाचे महान संत श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे पट्टशिष्य श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य योगानंद सरस्वती स्वामी महाराज हे होते। प्रत्यक्ष दत्तरूप असून चिंतामणी महाराजांचे ते सद्गुरू होते आणि त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराजांनी इथं यात्रा उत्सव सुरू केला। 88 वर्षापासून हा उत्सव अखंडपणे चालू आहे। इथे अखंड अन्नदान चालू असतं, संस्थांची गोशाळा आहे, त्यानंतर धर्मार्थ दवाखाना चालवला जातो, इतर सामाजिक कार्यातही संस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग असतो। यात्रेचं नेमकं काय महत्त्व आहे? हे यात्रेचं महत्त्व असं आहे की ग्रामीण भागातले सर्व लोक अनवाणी पायानं, उन्हाची पर्वा न करता, कशाची पर्वा न करता ह्या यात्रेला आवर्जून दरवर्षी उपस्थित राहतात। ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना कोणालाही पत्रिका नसती, कोणालाही मोबाईलवरून मेसेज जात नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, तरीसुद्धा फक्त तिथी लक्षात ठेवून केवळ योगानंद महाराजांवरची त्यांची भक्ती आणि संस्थांबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याकरता बऱ्याचशा दूरच्या खेड्यातून लोक इथं अनवाणी पायानं आपण बघत आहात। आज योगायोगाने ते शिराळ पडलेलं आहे, पण प्रचंड उन्हात 3 ते 4 वाजताच्या सुमारास एप्रिलच्या महिन्यामध्ये प्रचंड ऊन असते, खालची प्रचंड वाळू तापलेली असते आणि मुख्यतः सगळे लोक अनवाणी पायानं, कोणी चप्पल न घालता, बूट न घालता या गंगेमध्ये आपण पाहतात अथांग सागर पसरलेला आहे। भरपूर लोक आशीर्वाद घेण्याकरता इथं जमलेले आहेत। केवळ त्यांची धारणा एकच आहे की योगानंद बाबाचा शिरा आणि पुऱ्यांचा प्रसाद आपल्या पदरी पडावा व हा प्रसाद घेऊन आपण आपल्या कुटुंबापर्यंत हा प्रसाद सगळ्यांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून योगानंद महाराज संस्थांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहील। ह्या यात्रेचं असं महत्त्व आहे आणि 1 नाही, 2 नाही, 3 नाही, गेली 88 वर्ष सतत ही यात्रा तीव्र अशा प्रचंड जनसमुदायामध्ये भरत असते आहे। थँक्यू। काय महत्त्व आहे ही यात्रा? म्हणजे हा योगानंद महाराज यांनी हे केलेलं सांगतेलं महत्त्व सर्व भक्तजनांनी एकत्र यावे आणि मिळून मिसळून हे आनंद घ्यावा यासाठी ही यात्रा आयोजित केली। तू केव्हापासून येते? मी इथली रहिवासी आहे, मला खूप आनंद होतो कारण मी या गावचे जन्म हम सूरत तलनपुर से आए हैं। अभी मेरी शादी हुई है। गाना महाराज के बारे में सुना था, लेकिन अभी मुझे देखने के लिए मैं स्पेशल यहाँ पे आई हूँ। यहाँ पे देख के मतलब ऐसा लगा कि जैसे गाना महाराज यहाँ पे है। हम लोग इतना बहुत सुना था, लेकिन आज देख के बहुत अच्छा लगा, बहुत बढ़िया है यहाँ पे। मतलब यहाँ पे ऐसा इन लाइन को देख के लगता है कि यहाँ पे क्या खास देखे आपने यहाँ पे जो लोग हैं वो अपने सच्चे हृदय से जो भक्ति करते हैं ना, वो बहुत बढ़िया है। एकदम मतलब लगता है जैसे वो लोग वहाँ पे खो जाते हैं और क्या कहें, मतलब बहुत बढ़िया है, सुपर्ब। थैंक यू।